स्वामी समर्थ. गीता तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि तिला आता नोकरी करायची होती. गीता ही एका खेड्यात राहणारी मुलगी होती. गावामध्ये नोकरी शोधणं तसं फारच अवघड असतं. गावामध्ये तिला जशी हवी होती तशी नोकरी तिला मिळतच नव्हती. व्यवसाय करायचं म्हटलं तरी सुद्धा गावात तो चालेल की नाही याची शंका. गीताच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. तिचे वडील शेतकरी होते, आई घरकाम करायची. गीताला नोकरी करायची होती, पण त्यासाठी तिला तिचं गाव सोडायला पाहिजे होतं. गीताचं शिक्षण झालं होतं. तिच्या वडिलांवर कर्जाचा डोंगर होता आणि ते कर्ज गीताला पूर्णपणे नाहीसं करायचं होतं. म्हणून तिने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पण पुण्यात तिच्या ओळखीचं कोणीही नव्हतं. तरी सुद्धा ती घाबरली नाही. गीताच्या आईबाबांनी सुरुवातीला नकारच दिला होता, पण ते दोघं नंतर तयार झाले. गीताने आपली सर्व कागदपत्रे घेतली आणि थोडेफार पैसे घेऊन ती सर्वांचा निरोप घेऊन पुण्याला गेली. गीताच्या ओळखीचं असं पुण्यामध्ये कोणीच नव्हतं, पण गीताची एक मैत्रीण मात्र होती. तिने गीताला सांगितलं होतं, तू जेव्हा कधीही पुण्याला येशील त्यावेळेस तू मला भेट. त्या पद्धतीनं गीता तिच्या मैत्रिणीला भेटते आणि तिच्या मदतीने गीताला एक छोटीशी नोकरी सुद्धा मिळते. गीता खूप कष्टाने काम करण्यास सुरुवात करते. गीताला नोकरी भेटते, त्याचबरोबर राहण्यासाठी एक छोटीशी खोली सुद्धा भेटते. सर्व काही सुरळीत चाललं होतं. गीता स्वामींचे वेळोवेळी आभार मानत, पण बहुतेक नियतीला गीताने नोकरी करूच नये असं वाटत होतं. ज्या ठिकाणी गीता काम करत होती त्या ठिकाणी खूप मोठा असा घोटाळा चालत होता. गीताने तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या मालकाने गीताला राजीनामा दे आणि तू इथून निघून जा असं सांगितलं. त्यावर गीताची ती नोकरी सुटल्यामुळे गीताला आता पैसे कमवण्यासाठी दुसरा काहीतरी व्यवसाय बघणं भागच होतं. गीता कामासाठी पायपीट करतच होती. गीता स्वामींना म्हणते, स्वामी माझं काही चुकलं का हो? त्या ठिकाणी जो काही घोटाळा चालला होता तोच फक्त मी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर त्या लोकांनी मला या नोकरीतूनच बाजूला केलं. आता स्वामी मी काय करू? गीता हे सर्व स्वामींशी रोजच बोलायची. तिच्या जवळचे पैसे सुद्धा आता संपत चालले होते. गीता आता पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेते. ती गावी जाण्यासाठी घरातून सर्व काही सामान घेऊन बाहेर पडते. गीता ज्यावेळेस रस्त्याने पायी चालत असते त्यावेळेस ती वेगवेगळी टेंट हाऊस बघते, ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचं लग्न, मुंज किंवा वाढदिवस असे असंख्य कार्यक्रम चालू होते. ती घरातून निघण्यापूर्वी स्वामींना असं म्हणाली होती, स्वामी मी आता हे शहर सोडून चालले आहे, तुम्हीच काय ते ठरवा आता. गीता चालून चालून थकते आणि एका झाडाजवळ जाऊन बसते. गीताने पूर्णपणे निर्णय केला होता की आता ती घरी जाईल. तिला आता हळूहळू तिचं जुनं आयुष्य आठवत होतं. कशा प्रकारे कष्टाने तिच्या आई वडिलांनी तिला शिकवलं होतं, किंवा कशा प्रकारे तिच्या मैत्रिणी जिद्द करून बाहेर गावी शिकण्यासाठी गेल्या होत्या आणि कुठली तरी नोकरी किंवा कोणता तरी व्यवसाय करून त्यांनी आपलं स्वतःचं भवितव्य असं घडवलं होतं. गीताला हे सर्व आठवतच होतं, पण तिला अचानक एका मंदिरातून घंटेचा आवाज यायला सुरुवात होते. तो घंटेचा आवाज ऐकून गीता त्या मंदिराच्या दिशेने जाते. त्या मंदिरामध्ये आरती चालू असते आणि ते मंदिर श्री स्वामी समर्थ महाराजांचेच असते. आरती संपते. गीता मंदिरात जाते. आत जाऊन स्वामी महाराजांचं ती दर्शन घेते. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर ती थोडा वेळ तिथेच बसते आणि खूप रडते. ती स्वामींना म्हणते, स्वामी मी गावातून आले होते ते नोकरीच्या शोधात. आता जर मी अशीच गावी गेले तर माझ्या आईबाबांचं आणि माझं आयुष्य कसे चालेल? आम्हाला आमचं आयुष्य पूर्णपणे बदलायचं होतं, म्हणूनच तर मी पुण्यात आले होते. पण इथे आल्यानंतर खरं जग काय असतं, खरी माणसं काय असतात हे मला इथे आल्यानंतरच समजलं. स्वामी मला माझी परिस्थिती पूर्णपणे बदलायची आहे, तुम्ही मला त्यात मदत करा स्वामी. ती रडतच असते. इतक्यात तिच्याजवळ एक तरुण मुलगा येतो आणि तिला म्हणतो, ताई तू का रडत आहेस? त्यावर गीता त्याला सांगते, अरे बाबा काय सांगू तुला, माझ्या आयुष्यात एक असं दुःख नाही तर असंख्य दुःख आहे. तो मुलगा तिला सांगतो, ताई जरा तू बाजूला सरक, मी माझा नवीन व्यवसाय चालू करत आहे, त्याचीच पहिली पत्रिका मी स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी आलो आहे. तो मुलगा गीताला सुद्धा एक पत्रिका देतो आणि तिला सांगतो, ताई तू या कार्यक्रमाला नक्की ये. पहिल्यांदा गीता
कार्यक्रमाला जाण्यासाठी नकारच देते, कारण तिला घरी जायचं असतं. पण ती नंतर निर्णय घेते ही कदाचित स्वामींचीच इच्छा असावी आणि ती संध्याकाळी त्या कार्यक्रमाला निघून जाते. कार्यक्रमाला गेल्यानंतर तो मुलगा गीताला अगदी आदराने वागवतो आणि तिला म्हणतो, ताई तुझे काय प्रॉब्लेम आहेत मला सांग. त्यावर गीता त्याला सर्व काही सांगते आणि हे देखील म्हणते, मला नोकरीची अत्यंत गरज आहे, मला एखादी नोकरी देशील का तू. त्यावर तो मुलगा म्हणतो, वा का नाही, नक्कीच. मी माझा व्यवसाय नव्याने चालू केला आहे, यामध्ये मला काही लोकांची गरज ही लागणारच आहे. कार्यक्रमाला अगदी मोजकीच माणसं आलेली असतात, त्यामध्ये देखील जे लोक त्याच्या व्यवसायामध्ये काम करणार होते तेच असतात. गीता तिच्या मनात विचार करतच असते, पहिल्यांदा आपण नोकरी करून पाहिली, आता आपण एखादा व्यवसाय करून पाहावं, कदाचित आपल्या नशिबात व्यवसाय असावा असा विचार तिच्या मनात येतो. तो मुलगा गीताला विचारतो, ताई तू कुठे राहतेस. त्यावर गीता त्याला सांगते, मी जिथे राहत होते तिथली खोली रिकामी करून मी गावी जात होते, पण तू मला थांबवलंस. म्हणजे मी एखाद्या नोकरीच्या शोधात होते, पण तू मला तुझ्या नवीन कार्यक्रमाची पत्रिका दिलीस आणि मला असं कुठेतरी वाटलं की मी तुला भेटल्यानंतर तू मला एखादी नोकरी देशीलच, म्हणून मी या कार्यक्रमाला आले होते. पण राहायला असं घर माझ्याकडं नाहीच आहे, मी आता मंदिरातच राहण्याचा विचार करत आहे. त्यावर तो मुलगा तिला म्हणतो, ताई हे बघ, तू असं कर, आश्रमामध्ये राहायला जा. ह्या आश्रमामध्ये खरंच ज्या गरजू स्त्रिया असतात त्यांना तिथे ते लोक राहण्यासाठी देतात. त्यावर गीता त्या आश्रमामध्ये निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या मुलाला भेटते. तो मुलगा तिला काय काम करायचे आहे हे सांगतो. गीताला फक्त त्या केकचं डेकोरेशन करायचं असतं. त्या मुलाचं केकचं शॉप असतं, ते सुरुवातीला तर फार चांगलं चालतं, पण जसजसे दिवस जातील तसतसे ते काही शॉप चालतच नव्हतं. व्यवसाय नसल्यामुळं त्या केकच्या शॉपमध्ये जे लोक कामाला होते ते काम सोडून चालले होते. पण गीता मात्र त्याला सोडून जात नाही. गीता म्हणते, हे बघ, तू माझ्या छोट्या भावाप्रमाणे आहेस, मी एक तुला सांगू. त्यावर तो सचिन म्हणतो, का नाही ताई, सांग ना. त्यावर गीता त्याला म्हणते, हे बघ, हे शहर खूप मोठं आहे, या शहरामध्ये खूप मोठी मोठी टेंट हाऊस असतील देखील, पण या शहरात अशी पण काही लोक आहेत की ज्यांना छोट्या छोट्या टेंट हाऊसची सुद्धा गरज असते, जसं की वाढदिवस झाला, मुंज झाली, या प्रकारचे कार्यक्रम असंख्य होत असतील. तू तुझं स्वतःच असं टेंट हाऊस चालू कर, मी देखील तुला त्यामध्ये मदत करेन आणि जर तुला काही पैसे लागले तर मी देईन. ताई तुझी कल्पना अगदी उत्तम आहे, पण हा व्यवसाय चालेल की नाही याची शंका आहे. त्यावर गीता त्याला म्हणते, शंका अजिबात घेऊ नकोस, तू पहिला व्यवसाय चालू केला होतास त्यावेळेस तो सुरळीत नाही चालला, असू दे, पण हा नक्की चालेल. मी तुला मदत करेन, कशा प्रकारे काय करायचं असतं ते मी सर्व काही तुला सांगेन. गावाकडे ज्या वेळेस कुणाचं लग्न असेल त्यावेळेस तिथल्या डेकोरेशनचं काम माझे बाबा करायचे, त्याच्यामुळे मला चांगलंच माहिती आहे काय काय कसं कसं करायचं असतं. सचिनला गीताचं म्हणणं अगदी पटतं आणि तो निर्णय घेतो की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावानंच टेंट हाऊस चालू करायचं. पण पहिल्यांदा त्यांना काही गिरायक नाही भेटत. खूप मुश्किलीनं एक त्यांना काम मिळतं. काम मिळाल्यानंतर ते दोघं जीव ओतून काम करतात. ते काम बघून येणारे लोक त्यांचं फार कौतुक करतात आणि त्या दोघांचं नाव अखंड त्या विभागामध्ये गाजतं. असेच दिवस जात असतात आणि स्वामी समर्थ महाराजांची जयंती येते. त्या जयंतीला ज्या मंदिरामध्ये सचिन आणि गीता पहिल्यांदा भेटले होते त्या मंदिरामध्ये ते लोक डेकोरेशन करतात आणि ते डेकोरेशन इतकं सुंदर असतं. ते डेकोरेशन पाहून प्रत्येक जण फक्त त्या दोघांच्या नावाचा जपच करत असतं. त्या दोघांचा व्यवसाय अगदी चांगला चालतो. गीता तिच्या आई वडिलांना गावाकडून पुण्यामध्ये राहायला बोलवून घेते. त्या दोघांचं नाव आता हळूहळू सर्वत्रच पसरायला लागतं आणि त्यांचा व्यवसाय असाच वाढत राहतो. मोठं झाल्यावर मात्र ते स्वामींना अजिबात विसरत नाहीत, तर ते स्वामींचं एक छोटंसं मंदिर स्थापन करतात आणि त्यांचा व्यवसायातील जो काही छोटासा भाग असेल तो स्वामींना ते नेहमीच अर्पण करत असतात. नंतर काही दिवसानंतर गीताचं देखील लग्न होतं आणि सचिनचं देखील लग्न होतं आणि ते दोघंही आपल्या संसारात व्यस्त होऊन जातात. आजची ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली
हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यास अजिबात विसरू नका. ही कथा आवडली असल्यास हिला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.